ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण आजपासून रामायणाची सुरुवात करतो. तर हे रामायणामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की तुलसी रामदास जे आहे, तुलसीदास रामचरितमानस आहे. नंतर दक्षिण भारतामध्ये कबंद रामायण आहे. असे बरेचसे रामायणाचे प्रकार आहेत. इंडोनेशियामध्ये पण एक रामायण आहे, राम की आनंद असं काहीतरी म्हणून त्यांच्या भाषेत. परंतु या सगळ्यांचा आधार आहे वाल्मिकीजींनी लिहिलेलं मूळ रामायण. तर आपण त्या वाल्मिकी रामायणाचं आपण वाचन करत आहोत. तर या रामायणामध्ये किती खंड, किती सर्ग वगैरे ते समोर येईलच. जसं जसं तिथे त्याच्यावरती चर्चा येईल तेव्हा आपण बघूया. तर हा आता अं, बालकांड मधला प्रथम अध्याय आहे. रामायणमध्ये कसं आहे की अध्यायाला सर्ग असे म्हणतात. जसे की आपण भागवतामध्ये बघायचो किंवा भगवद्गीतेमध्ये अध्याय म्हणतात. अध्याय किंवा धडा किंवा चॅप्टर. तसं रामायणामध्ये सर्ग म्हणतात. तर बालकांड मधला पहिला सर्ग म्हणजे बालकांड मधला पहिला अध्याय. तर पहिल्या अध्यायामध्ये काय आहे की वाल्मिकीजींना नारद मुनी रामचरित्र एकदम संक्षिप्त स्वरूपात सांगतात. तर वाल्मिकी जी आहेत, अं, त्यांच्या आधीचं जे बॅकग्राऊंड आहे ते पण समोर आपण बघूया. तर सध्या हे जे वाल्मिकींचं वर्णन आहे ते एक महान ऋषी झालेले वाल्मिकी आहे. तर असे वाल्मिकी त्यांच्या आश्रमात असताना त्यांनी नारद मुनींना विचारलं की आता सध्याच्या वेळेमध्ये म्हणजे तेव्हाच्या वेळेमध्ये या जगामध्ये असा कोणी व्यक्ती आहे का की जो धर्माचा ज्ञाता आहे, ज्याच्यामध्ये कृतज्ञतेचा भाव आहे, जो नेहमी सत्य बोलतो, दृढनिश्चयी आहे, सदाचार युक्त आहे, सर्वांच्या हित करण्यासाठी प्रयत्न करतो, जो विद्वान आहे, सुंदर आहे, क्रोधावर त्याचे नियंत्रण आहे, कुणाचीही तो निंदा करत नाही आणि ज्याला युद्धात देवता सुद्धा घाबरतात. अशा वेगळ्या गुणांचं अं, गुण सांगतात आपले वाल्मिकीजी, की असा कोणी सध्या व्यक्ती आहे का ज्याच्यामध्ये सर्व काही बघायला मिळेल. तर जेव्हा लोक कधी कधी आपण बघतो ना एखादा व्यक्ती स्वतःलाच अवतार म्हणतो, तर तेव्हा अवताराची परीक्षा अशा गुणाने केली जाते. त्याच्यापैकी किती गुण त्यांच्यामध्ये आहेत. धर्मज्ञ, लोकांचे उपकार मानणारा, सदाचारी, मनावर नियंत्रण असणारा, राग जिंकलेला, कुणाचीही निंदा न करणारा आणि युद्धामध्ये न घाबरणारा, म्हणजे सर्वच गुण या व्यक्तीमध्ये आहेत. तर मग जेव्हा वाल्मिकीजींनी असं नारद मुनीला विचारलं, मग नारद मुनींनी त्यांना श्रीरामांचं चरित्र आणि रामा एक संक्षिप्त स्वरूपात सांगितले. तर नारद मुनी म्हणतात की वाल्मिकीजी तुम्ही जे बोलले हे सर्व गुण कुणामध्ये आहेत. तर अशा व्यक्तींचा विचार करून मी तुम्हाला सांगतो. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये या हे गुण सर्वात जास्त कुणामध्ये बघायला मिळतील अशी एखादी व्यक्ती, एक व्यक्ती कोण आहे, त्याचा आम्ही विचार करून सांगतो. तर मग नारदमुनी म्हणतात की इक्ष्वाकूचा जो वंश आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे ना श्रीराम सूर्यवंशामधले आहेत आणि कृष्ण चंद्रवंशातले आहेत. एवं विवस्वते योगन विवस्वान मनी प्राह मनो इक्ष्वाकवे ब्रवीत. आता जे वैवस्वत मनु आहेत, अं, त्यांचा मुलगा इक्ष्वाकू. तर इक्ष्वाकू हे अं, सूर्यदेव आहेत ना. हा, सूर्यदेव आहेत. तर या इक्ष्वाकूच्या कुळामध्ये म्हणजे सूर्यवंशामध्ये हे श्रीराम आहेत. तर नारदमुनी वाल्मिकींना सांगतात की अशा लक्षणांनी युक्त असलेला व्यक्ती इक्ष्वाकू वंशामध्ये आहे आणि त्यांचं नाव राम आहे. आणि ते सर्वत्र राम या नावाने प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्यामध्ये कुठले कुठले गुण आहेत, जे गुण वाल्मिकीजींनी विचारले ते सांगून त्यासोबत अधिकचे गुण सांगतात नारद मुनी.
की ते तर महाबलवान, कांतिवान, धैर्यवान आहेत, बुद्धिमान आहेत. त्यानंतर हे पण सांगितले की चांगले वक्ता आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या शरीराची रचना पण सांगितली. आता शरीराच्या रचनेमध्ये कसं असतं की महापुरुषाच्या शरीरामध्ये काही लक्षणं बघायला मिळतात. त्याला नगरोध परिमंडल असं म्हणतात. की अशा व्यक्तीचे डोळे कसे असतात किंवा हात कसे असतात, पाय कसे असतात, अं, हाताचे तळवे, पायाचे तळव्याचा रंग कसा असतो, कोणते भाग सरळ असतात. आणि जसं की असं सांगितलं जातं की आजानुलंबित भुज म्हणजे अशा श्रेष्ठ व्यक्तीचे जे हात आहेत त्यांच्या गुडघ्यापर्यंत त्यांच्या हात जातात. तर असे वेगवेगळे लक्षणं सांगितले जातात की कसं अं, हे एखाद्या महान व्यक्तीच्या शरीरामध्ये हे लक्षणं बघायला मिळतात. त्याला नेग्रोध परिमंडल असं म्हणतात. तर चैतन्य महाप्रभूंच्या बाबतीमध्ये पण असं म्हणलं जातं की आजानुलंबित भुजौ कानकावदातो संकीर्तनैक पितरौ द्विजवरौ विश्वंभरो असा एक श्लोक आहे. तर तिथे हे वाक्य येतं आजानुलंबित भुजौ म्हणजे ज्यांच्या भुजा आहेत ती गुडघ्यापर्यंत जातात. हात, भुजा म्हणजे हात. तर हे असे महान पुरुषाच्या शरीरामध्ये दिसणारी लक्षणं असतात. त्यापैकी एक हे नारद मुनी सांगतात की अं, त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पसरतात, छाती खूप हे आहे त्यामध्ये ब्रॉड आहे. आपण ऐकतो ना राजकारणामध्ये पण 56 इंच का सीना वगैरे म्हणून. तर एकदम ब्रॉड छाती असणं हे पण एखाद्या क्षत्रियाचं किंवा सामर्थ्यशाली व्यक्तीचं लक्षण आहे. अं, त्यांचे डोळे मोठे मोठे आहेत. नंतर त्यांना धर्माचं ज्ञान आहे, नेहमी सत्य बोलतात, यशस्वी, ज्ञानी, पवित्र, जितेंद्रिय आहेत, मनाला एकाग्र ठेवू शकतात. अं, आणि वेदांचे ते ज्ञाता पण आहेत. हे तर वाल्मिकी ऋषींनी विचारलं होतं. परंतु श्रीराम म्हणजे तर अनंत गुणाचे खान आहेत ना. त्याच्यामुळे नारद मुनी इतर गोष्टी पण सांगतायत. म्हणजे की वाल्मिकीने थोड्याफार विचारल्या त्याच्या ऍडिशन मध्ये की त्यांना सर्व शास्त्रांचं ज्ञान आहे, स्मरणशक्तीने ते युक्त आहेत. अं, त्यांचं मन फार उदार आहे आणि लोकांमध्ये ते खूप प्रिय आहेत. आणि जसे की समुद्राकडे नदी आपोआप जातात, तसे जे साधू पुरुष किंवा संत असायचे ते आपोआप श्रीरामांना भेटायला यायचे. कारण त्यांचं चरित्र तसं होतं. तर अशा प्रकारे श्रीरामांचं वर्णन केल्यावरती मग नारद मुनी आता संक्षिप्त रामायण सांगतात वाल्मिकी. की त्यांचे गुण तर सांगितले पण त्यासोबत त्यांची थोडीशी लाईफ सांगतात की असे हे श्रीराम होते आणि दशरथ महाराजांची इच्छा होती की यांना युवराज करावं. युवराज म्हणजे समोरचा होणारा राजा. तर युवराज करण्यासाठी त्यांनी ठरवलं. तेव्हा मग अं, कैकेयीनं मग हे केलं. आता हे जे समोरचं पूर्ण रामायण आहे ना, इथे नारद मुनी खूप शॉर्टकट मध्ये सांगतायत की आता इथे आपण जन्माबद्दल काहीच बघितलं नाही. डायरेक्ट त्यांच्या राज्याभिषेकाचंच वर्णन आहे. त्याच्या आधी पण काही घटना झाल्या ना, की त्यांच्या जन्म कसा झाला, या जन्मासाठी ऋषी शृंगजींना कसं बोलवलं होतं. नंतर विश्वामित्र आले होते, विश्वामित्र त्यांना घेऊन गेले. त्या नंतर त्यांचं सीता मातेसोबत विवाह झाला. तर ह्या सर्व गोष्टी नारद मुनींनी इथे सांगितल्या नाही, फक्त एकदम संक्षिप्त सांगतायत. म्हणून डायरेक्ट त्यांचा जो अभिषेकाचा प्रसंग आहे तिथूनच सुरुवात केली नारद मुनीने. आणि मग त्यावेळी कैकेयीने जे अं, तिला आधी दिलेले वर होते ते वर वापरून तिने श्रीरामांना वनवासात पाठवलं आणि भरतचा राज्याभिषेक झाला पाहिजे अशी मागणी केली. मग आता दशरथ महाराजांनी काय केलं की ते सत्यवचनी होते. जसं आपण म्हणतो ना, रघुकुल सदा रीत चली आई प्राण जाय पर वचन न जाय. तर मग त्यांनी त्यांचं वचन सत्य करण्यासाठी किंवा दिलेला शब्द पाळण्यासाठी इच्छा नसताना श्रीरामांना वनवासात पाठवलं. तर म्हणजे आपल्या लेवलला आपण तुलना नाही करायला पाहिजे, पण मी काही
भक्तांच्या किंवा काही जणांच्या क्लासमध्ये असं ऐकले की तिथे पण ते तुलना करून सांगतात की नंद महाराज आणि दशरथ महाराज मध्ये काय फरक होता. तर ते काय म्हणता येईल, रसिकतेच्या दृष्टिकोनातून किंवा भक्तीच्या दृष्टिकोनातून बघता येतं. एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ असा भाव नसतो तिथे. तर दशरथ महाराजांनी कशाला महत्व दिलं, वचनाला महत्व दिलं. किंवा त्यांनी काही केलं, जे सांगितलं होते की मी तुझे जे मागशील ते देईन. तर आता हे जे वचन आहे, हे वचन राखण्यासाठी श्रीरामांना वनवासात पाठवणं हे योग्य आहे का? श्रीरामांना घरी ठेवण्यासाठी वचन तोडणं योग्य आहे? तर त्यांनी वचन तोडलं जरी असं तरी त्यांना कोणी काही बोललं नसतं, म्हणजे तेच योग्य होतं. कारण जर कुठली गोष्ट आपल्याला भगवंतांपासून दूर नेत असेल किंवा आपण भगवंतांपासून दूर जात असेल, तर मग त्या प्रतिज्ञेचं किंवा त्या वचनाचा काय उपयोग आहे? जसं आपण खूप वेळा चर्चा केली ना, जसे की युधिष्ठिर महाराज खोटं बोलायला तयार नव्हते. नंतर शुक्राचार्य बली महाराजांना दान द्यायला नको म्हणून तरी बली महाराजांनी दिलं. म्हणजे सर्व भागवतामध्ये कशी उदाहरणं आहेत की सर्वांनी कनिष्ठ धर्माचा त्याग केला आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी सर्व काही कार्य केले. जसं आपण गीतेमध्ये म्हणतो ना, सर्व धर्मान परित्यज. तर हा एक धर्मच आहे की दिलेला शब्द पाळणे, सत्यवादी असणे. परंतु हा सर्वोच्च धर्म नाहीये. तर दशरथ महाराजांनी समजा या धर्माचं पालन नसतं केलं, तरी म्हणजे खूप मोठा अपराध झाला किंवा खूप मोठी चूक झाली असं नसतं झालं. परंतु त्यांनी त्या वचनाला जास्त महत्व दिलं. तर रामायणमध्ये असं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. रामायण हे धर्मशास्त्र आहे. इथे धर्माच्या पालनावरती खूप जास्त भर दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ज्या प्रत्येक व्यक्ती बघाल, भरत महाराज, लक्ष्मण, सीतादेवी, प्रत्येक जण आपापल्या धर्म पालनामध्ये खूप पक्का आहे. हे आपल्याला पुढे पण बघायला मिळेल. माझा आवाज ठीक येतोय? ठीक येतोय आहे. प्रभू. येतोय ना, कधी कधी तो हा होतो, ब्रेक होतो. तर मग असं दशरथ महाराजांनी आपले कनिष्ठ धर्मासाठी श्रीरामांना वनवासात पाठवलं. मग भगवंत पण वडिलांची आज्ञा आहे म्हणून ते वनवासात गेले. आता कुणी असं म्हणेल की मग श्रीरामांनी कशाला वनवासात जायचं? दशरथ महाराजांची चूक झाली, परंतु श्रीराम तो धर्म तोडू शकत नाहीत ना. म्हणजे ते तर कुणाला अधीन नाहीयेत. आता हे सर्व नियम भक्तांसाठी आहेत की भक्तांनी भगवंतांसाठी इतर कनिष्ठ धर्माचा त्याग केला पाहिजे. पण जर भगवंतच धर्माचा त्याग करतील तर मग उदाहरण कसं राहील जगामध्ये? आणि असंही तुम्ही बघाल तर श्रीरामांचे चरित्र कसं आहे, मर्यादा पुरुषोत्तम. आणि कृष्णाचं चरित्र आहे लीला पुरुषोत्तम. म्हणजे तुम्ही श्रीरामाच्या चरित्रामध्ये असं म्हटलं जातं की जर आपल्याला कुणाच्या चरित्राचं अनुसरण करायचं असेल तर ते श्रीरामाच्या चरित्राचं अनुसरण केलं पाहिजे. त्यांच्या चरित्राचं अनुसरण केल्याने कुठलीही चूक होत नाही. कारण ते प्रत्येक गोष्टीला सत्य आहे की नाही, धर्मानुसार आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांचं आचरण असायचं. परंतु कृष्णाचं असं नसतं. जसं की आपण कालच बघितलं, ते खूप वेळा खोटं पण बोलायचे किंवा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून त्यांनी महाभारतामध्ये त्या मोठ्या मोठ्या लोकांना मारलं. भीष्म, कर्ण, द्रोण. परंतु श्रीरामाच्या चरित्रामध्ये तसं नाही मिळत. त्याच्यामुळे जर अनुसरण करायचं असेल तर रामाच्या चरित्राचं केलं पाहिजे, कृष्णाच्या चरित्राची नक्कल नाही केली पाहिजे. परंतु जर हे करायचं असेल, शास्त्र शिकायचं असेल किंवा शिकवणूक घ्यायची असेल, तर भगवंतांच्या गीतेचं पालन केलं पाहिजे. आता ते कृष्णाच्या ज्या लीला आहेत ते असं नाही की चुकीच्या आहेत, परंतु ते समजण्यासाठी एक सर वर लागतो. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधाभास दिसायला लागतो, की चोरी करणे, खोटं बोलणे, दुसऱ्यांसोबत डान्स करणे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्तरावरून बघतो की अरे हे असं का, ते चुकीचं आहे, असं नाही वागायला पाहिजे. तर त्याच्यासाठी थोडीशी एक आध्यात्मिक प्रगती लागते, तेव्हाच व्यक्ती त्या गोष्टी समजू शकतो. परंतु श्रीरामाच्या चरित्रामध्ये असे फार काही हे नाहीयेत, समजायला कठीण अशा फार गोष्टी नाहीयेत. फक्त सीतादेवींचा का त्याग केला
असं एक दोन ठिकाणीच लोक विचारतात. बाकी त्यांचं चरित्र एकदम परफेक्ट आहे. तर जरी दशरथ महाराजांनी समजा हे धर्म पालन असतं केलं तरी चाललं असतं. पण श्रीराम असं म्हणू शकत नाहीत की मी भगवंत आहे, मी पालन करणार नाही. कारण ते तर मर्यादा पुरुषोत्तम आहे, तर त्यांना तर पालन केलं पाहिजे. तर त्यामुळे श्रीरामांनी काय केलं की तो वनवास स्वीकारला. आणि श्रीरामावरती खूप प्रेम करणारे लक्ष्मण होते. मग लक्ष्मणनी पण आपल्या मोठ्या भावासोबत ते गेले किंवा जाण्यासाठी तयार झाले. आणि मग त्यांच्यासोबत सीता माता पण जायला तयार झाली. तर सीता देवी जाण्याला खूप आश्चर्य किंवा काय म्हणता येईल, खूप अं, आश्चर्याने बघितलं जातं. म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. कारण त्या अशा राजघराण्यामध्ये वाढल्या की त्यांनी कधी बाहेरच्या जमिनीवर पाय पण ठेवला नाही. सगळ्या गोष्टी राजकुमारी होत्या ना. तर अशा व्यक्तीला जंगलामध्ये जायचं, कुठे पायामध्ये काटे टोचतील किंवा हिंस्र पशु असतील, जंगलामध्ये पाऊस, थंडी, उन्हाळा सर्वच असणार आहे. तिथं राजमहालासारखं तर वातावरण जंगलामध्ये अपेक्षा करू शकत नाही. पण तरी सुद्धा सीता देवींनी त्याचा काही विचार न करता श्रीरामासोबत त्या गेल्या. आणि श्रीराम नाही नाही म्हणत होते. तर पुढे वर्णन येईलच. तर त्या भांडण करतात श्रीरामांसोबत की तुम्ही मला का घेऊन जात नाही. तर हे खूप दुर्मिळ आहे. जसं की आपण कोरोनामध्ये बघितलं ना, किती नातेवाईक आपल्या स्वतःच्या नातेवाईकाला हात लावायला पण घाबरायचे. किंवा त्यांच्यासोबत जाणं तर खूप दूरची गोष्ट होती. महाबाबा पूर्वी सांगत होती, एक हॉलघरमध्ये एक व्यक्ती होते की त्याने त्यांच्या भावाला ॲम्ब्युलन्स आली घ्यायला. तर ॲम्ब्युलन्स मध्ये त्या लोकांनी म्हणजे जे ॲम्ब्युलन्सचा स्टाफ असतो त्यांनी त्यांना ॲम्ब्युलन्स मध्ये घेतलं. आणि या व्यक्तीने काही नोटांची बंडलं एका पॅकेटमध्ये दिली आणि ते पण तिथून असे विरून टाकले. तर त्यांचं म्हणणं होतं की हे पैसे घेऊन जा, पण आम्ही सोबत नाही येऊ शकत. तर हे म्हणजे आता सध्या आपल्या अनुभवातलं सध्याचं उदाहरण आहे. तर सीतादेवीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर हे जीवन किती किती कठीण होतं. आणि असं नाही की त्यांना नंतर त्रास झाला, आणि खरंच त्रास त्यांना झाला. आणि जाताना त्या काय बोलल्या होत्या की मी तुमच्या समोर चालेल आणि तुमच्या मार्गामध्ये जे काटे येतील त्यावरती मी पाय देत जाईल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. तर असा भाव सीतादेवीचा होता. तर हे खूप काय म्हणता येईल, अनुकरण करण्याला किंवा चेतनेच्या स्तरावर जाण्यासाठी खूप कठीण आहे. तेच तर रामायणामध्ये बघायला मिळतं. प्रत्येक जण काही ना काही त्याग करते, त्याला करण्याची गरज नाहीये. जसे की लक्ष्मणजी होते, त्यांना काही गरज नव्हती तिथे सोबत जाण्याची. कारण वनवास तर रामांना सांगितलं, लक्ष्मणचं तर नाव नव्हतं. आणि असे नाही की लक्ष्मण एकटाच मुलगा होता, त्याला आता काही जबाबदारी नाही. लक्ष्मणचा विवाह पण झाला होता. तर लक्ष्मणचा विवाह झाल्यावरती अ, साहजिक अपेक्षा काय व्यक्ती करेल की आता स्वतःचं कुटुंब सोडून तुम्ही कसं काय जाईल जंगलामध्ये. लक्ष्मणची तयारी झाली तर ठीक आहे. परंतु लक्ष्मणजीची आई पण म्हणतात, त्या पण तयार होतात. म्हणजे लक्ष्मणजींनी त्याग केला, आईने पण त्याग केला. सुमित्रा देवीने की तू जा म्हणून. आणि त्यांनी पुढे येईल तो श्लोक की आजपासून तुझ्यासाठी श्रीराम हे दशरथ आहेत आणि सीता ही कौशल्य आहे. या भावाने तू सेवा कर. मग त्यांची आई अशी बोलते, नंतर लक्ष्मणजीची पत्नी पण तशीच बोलते की तुम्ही सेवेसाठी जा म्हणून. तर ते प्रत्येक चरित्राचा एकदम सर्वांचा त्याग बघायला मिळतो. काही करण्याची गरज नसताना सुद्धा स्वतःहून भगवंतांच्या सेवेसाठी सर्वांनी त्याग केला. मग ते समोर पण येतं, जसे की आपले हे पण आहेत जटायू. जटायूंना तेवढं हे सर्व करण्याची गरज नव्हती. फक्त रामांना सांगितलं जरी असतं, कुठल्या मार्गाने गेलं तरी खूप होतं. परंतु त्यांनी म्हणजे त्यांचा प्राण गेला त्याच्यामध्ये. तसं असं हे रामायण जे आहे नियमांनी भरलेलं आहे, त्यागाच्या वर्णनाने भरलेलं आहे. आणि कसं आदर्श आचरण केलं पाहिजे यासाठी हा एक उत्तम ग्रंथ आहे रामायण.
आणि रामायणाचा मुख्य रस करुण रस आहे. म्हणजे करुण रसला कसं म्हणता येईल, की बघताना सगळीकडे म्हणजे असं संकटाची स्थिती आहे किंवा दुःखाची स्थिती आहे. श्रीराम घर सोडून जाणार, तर जंगलामध्ये वेगवेगळे त्रास, सीतादेवीला आणल्याच्या नंतर अग्निपरीक्षा, हे सगळे करुण रसाची उदाहरणं आहे. रामायणाचा मुख्य रस करुण रस सांगितलं होतं. तर सीतादेवी पण त्यांच्यासोबत, आता हे नारद मुनी वाल्मिकींना एकदम संक्षिप्त मध्ये सांगतायत. याचा संबंध पुढे येईल आणखीन आपल्याला. तर मग हे तिघे निघाल्यावरती यांना घेऊन जाण्यासाठी सुमंत्र नावाचा त्यांचा एक मंत्री होता. आता सुमंत्रचं पण चरित्र खूप अद्भुत आहे. त्यांच्या म्हणजे मनातली द्विधा मनस्थिती, राजासाठी असलेला स्नेह, त्याग, नंतर समोर निषाद गुहाचं पण वर्णन होईल. त्यांचं पण, त्यांची भक्ती, त्यांचा भाव, तर प्रत्येक चरित्र असं इथं एकदम महान आहे. तर श्रीराम काय करतात की जेव्हा सुमंत्र आणि हे तिघे बसून जात असतात रथामध्ये, तेव्हा अयोध्येमधली प्रजा पण म्हणते की आम्ही पण इथे राहणार नाही. तर तिथे अं, आचार्य सांगतात की एका भक्ताने सांगितलं की जिथे श्रीराम आहे ती अयोध्या आहे, आणि जिथे श्रीराम नाही ते वन आहे. आणि त्याच्यामुळे या अयोध्येमध्ये राहून आम्ही काय करणार, श्रीराम नाहीत तर. तर या वनाला कैकेयीलाच घेऊ द्या, अशी सर्व प्रजा बोलते. आणि या भावामध्ये प्रजा श्रीरामांच्या सोबत जाते. पूर्ण नगरच त्यांच्या मागे मागे जात होतं. हा, म्हणजे आता विचार करा सध्याच्या परिस्थितीमध्ये असं कोण करेल, की एखादी किती जरी प्रिय व्यक्ती असली तरी सर्व लोक त्याच्या मागे मागे चालले. प्रत्येकाच्या काहीतरी फॅमिलीची जबाबदारी असतील ना, मग ती लहान मुलं असतील, काही व्यवसाय असेल, पण ते सर्व सोडून लोक भगवंतांच्या मागे निघाले होते. तर आपण कधी कधी भक्तीमध्ये थोडासा काही त्याग करतो, तर आपल्याला असं वाटतं की आपण खूप काही केलं. पण हे जे लोक आहेत, जसे की ह्याच्यामध्ये पण बघायला मिळतं, कृष्ण लीलेमध्ये पण अं, गोकुळामध्ये नेहमी नेहमी राक्षस येत होते. म्हणजे पुतनापासून सुरुवात झाली होती. तर नंद महाराज म्हणून पाच भाऊ होते. अं, सुनंद, नंद, उपानंद, महानंद, आणखीन एक नंद आहे. तर नंद महाराज सर्वात मोठे नव्हते. तर सर्वांनी मीटिंग केली की अरे इथे तर खूप कृष्णाला त्रास होतोय, काय केलं पाहिजे. तर त्या मीटिंग मध्ये ठरलं की आपण हे गोकुळ सोडून दुसरीकडे जाऊ. तर असं गौरांग प्रभू पण सांगतो, त्यांनी असं वर्णन पण आहे. असा ठराव झाल्याबरोबर सर्व लोक निघायला सुरुवात केली की आता आपण गोकुळ सोडून अं, नंदगावला जाऊया. तर तेव्हा त्यांच्या गायी किंवा काही गायींनी नवीनच वासरांना जन्म दिला होता. त्यांच्या शेतातली पिकं, अशा बऱ्याच गोष्टी करण्याच्या बाकी होत्या. आता आपल्याला घर शिफ्ट करायचं म्हणजे बराच वेळ लागतो ना, सगळ्या वस्तू घेऊन जाणं, 2-3 वेळेस ट्रॅव्हल करावं लागतं. तर तिथं गौरांग हा मुद्दा खूप बार बार सांगतात. हे ठरल्याबरोबरच सगळे तयार झाले, "हा, चला बस आता जायचं." मागचा पुढचा विचार काही नाही. कृष्णासाठी जर ही जागा ठीक नसेल तर आपण सर्व जाऊ. एक मताने ठराव पास झाला. आपल्या इथे एक मताने राम मंदिरासाठी पण कधी ठराव पास नाही झाला. तर मग हे अशी सर्व प्रजा जात असताना संध्याकाळच्या वेळी शरयू नदीच्या किनाऱ्यावरती एका ठिकाणी सर्वजण थांबले. मला वाटतं सरयूच आहे ते, पुढं डिटेलमध्ये येईल, इथे तर नाव नाही दिलं. तर तेव्हा श्रीराम काय करतात की सर्व झोपल्यावरती सकाळी एकदम लवकर उठून, म्हणजे बाकी लोक उठण्याच्या पूर्वी सुमंतला सांगतात की असा रथ चालव, असं वाटलं पाहिजे की रथ अयोध्येकडे गेला, परंतु रथ नंतर तू अयोध्येपासून दूर घे. तर हे रथ चालवणाऱ्या लोकांचे पण हे असते, स्किल असतं. त्याच्यामुळं आपल्याला कधी असं रथ चालवणारा म्हणजे खूप मोठा असं वाटत नाही. परंतु कृष्ण जेव्हा सारथी झाले होते, तर दुर्योधनाच्या टीम मध्ये कर्णासाठी एक सारथी पाहिजे होता. तर तेव्हा शल्यला ते म्हणत होते की तुम्ही सारथी व्हा. तर शल्य बोलले मी नाही होणार कर्णाचा सारथी. तेव्हा त्यांनी त्यांची तुलना कृष्णासोबत केली. तुम्ही कृष्णासारखे सारथी आहात, असं तसं म्हटलं, तेव्हा शल्य तयार झाले.
तर सारथी पण खूप महत्वाची व्यक्ती. त्याला युद्धामध्ये पण किती गतीने रथ चालवायचा, कुठल्या वेळेस कुठे ठेवायचं, जर काही समजा त्याच्या राजाला इजा झाली तर लगेच कुठे घेऊन जायचं, या सर्व गोष्टीमध्ये सारथी पण दक्ष असला पाहिजे. असं नाही की सारथी फक्त गाडी चालवणार आणि बाकी सर्व राज्यावरती आहे. तर हे जे सुमंत्र आहेत ते खूप चांगले सारथी पण होते आणि श्रीरामाच्या जन्माच्या वेळेसाठी सुद्धा ते खूप महत्वाचा सल्ला देतील. कारण ते यांच्या कुळामध्ये फार पूर्वीपासून सेवा करत होते. मग असं झाल्यावरती त्यांनी तसंच केलं, सकाळी उठून असा रथ चालवला की असं वाटतं की रथ अयोध्येकडे गेला. आणि नंतर मग त्यांनी गवतावरती रथ चालवला. गवतावरती का? कारण गवतावरती त्याची चाकाची चिन्ह उमटत नाहीत म्हणून. मातीवरती किंवा सामान्य रस्त्यावरती घेतला तर कदाचित कळालं असते. तर मग सकाळी झाल्यावरती सर्व जनता उठली आणि श्रीराम नाही आहेत तर ती शोधायला लागले. मग त्यांनी रथाच्या चाकाच्या मागे जाऊन ते सर्व चालत होते, तर मग परत ते अयोध्येत आले. त्यांना कळलं की श्रीराम आता निघून गेले. कारण सर्वांना घेऊन श्रीराम कसे जातील? वनवास त्यांना होता. परत एवढी समजा एवढी प्रजा घेऊन जायची म्हणजे एक राज्यच घेऊन जायचं. ते वनवास कसा होईल? जिथे जाऊन दुसरं एक राज्य तयार करावं लागेल. एवढे हजारो लोक गेल्यावरती. तर मग हे तिथून गेल्यावरती श्रृंगवेरपूर मध्ये जातात. श्रृंगवेरपूर मध्ये निषादराज गुहा राहत होते. तर निषादराज गुहाकडे गेल्यावरती मग त्यांचा आदरातिथ्याचं वर्णन येईल नंतर. तर तिथे मग श्रीराम सुमंत्रला सांगतात की तुम्ही आता परत जा. सुमंत्र तिथून परत येतात आणि मग अं, गुह त्यांना मदत करतात गंगा नदी वगैरे पार करण्यासाठी. आणि अं, मग त्यांना अं, भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये घेऊन गेले. तर भारद्वाज मुनीचं नाव खूप मोठं आहे हा. म्हणजे मी आमच्या क्लासमध्ये काही काही जणांचं आडनाव पण भारद्वाज होतं. इथं आश्रमातून एक ब्रह्मचारी त्यांचं आडनाव पण भारद्वाज होतं. तर भारद्वाज हे खूप प्रसिद्ध ऋषी आहेत. पण नंतर मला असं रामायण वाचल्यावर कळलं की भारद्वाज तर वाल्मिकीचे शिष्य आहेत. परंतु म्हणजे आपल्याला वाल्मिकी म्हटलं की काय फक्त असं रामायण कळतं किंवा त्यांच्या आधीचं बॅकग्राऊंड थोडंसं. पण भारद्वाज सारखी व्यक्ती पण त्यांची शिष्य होती वाल्मिकींची. तर मग वाल्मिकी नाही, त्यांच्या भारद्वाज मुनीच्या आश्रमावरती गेल्यावरती मग श्रीराम गुहजींना निषादराज गुहाला परत जायला सांगतात श्रृंगवेरपूरला. तर मग आता भारद्वाज मुनीच्या आश्रमावरती आल्यावरती भारद्वाज म्हणतात की तुम्ही चित्रकूट पर्वतावर जा. तिथे तुमच्यासाठी चांगलं ठिकाण राहील. आता पण अयोध्येला गेल्यावरती चित्रकूट पर्वतावरती जातात. तर हे सगळं चित्रकूट पर्वतावर गेल्यावरती मग तिकडे भरत महाराज मामाच्या घरून परत येतात. मग त्यांचं तिथे ते बरीच चर्चा होते. त्यांच्या आईवरती रागवतात वगैरे. खूप लोक त्यांच्यावरती संशय घेतात. कौशल्य देवी, वशिष्ठ, भरद्वाज, निषादराज सगळे भरत महाराजांवरती हे करतात, शंका घेतात. जेव्हा सगळेच लोक आपल्यावरती शंका घ्यायला लागले तर काय वाटतं आपल्याला? जाऊ दे बाबा, सगळे लोकच असे आहेत, तर काय फायदा आहे याच्यामध्ये? मी इतका चांगल्या प्रयत्नाने करतोय आणि ते कोणाला काही किंमत नाही. सगळे शंका घेतात. परंतु तरी सुद्धा भरत महाराजांनी किती टोकाचा त्याग दाखवला. सगळ्याचे शब्द सहन केले, सगळ्यांना स्पष्टीकरण दिलं आणि बिलकुल राज्य नाही म्हणून सांगितलं. तर वशिष्ठ मुनी म्हटले की असं नाही चालत, राज्य तर राज्याला राजा हवाच असतो, बिना राजाचा राज्य चालत नाही. तर भरत महाराजांचा त्यांनी अभिषेक केला. तर भरत महाराजांची भूमी शिकली असते की म्हणजे मी तर मागितला नाही, म्हणजे मी तर प्रयत्न केला, परंतु यांनी सांगितलं की बाबा राजा पाहिजे म्हणून मी राजा झालो. तर असा युक्तिवाद जरी दिला असता तरी चाललं असतं. परंतु त्यांनी काय केले की नाही, श्रीराम तिथं राजा असले पाहिजे म्हणून भरत महाराज सर्वांना घेऊन चित्रकूट पर्वतावर आले. सर्वांना म्हणजे कौशल्य कैकेयी त्यांना पण, कौशल्य कैकेयी, वशिष्ठ, नंतर इतर साधू ऋषी, जनता, सर्व काही असं वाटत होते की एखादं सैन्य आलं. त्यांना बघून मग लक्ष्मणजीचा पण गैरसमज होतो. तर एका टीकेमध्ये आहे किंवा पुढे पण येईल भरतजीच्या चरित्रामध्ये
भरत म्हणजे जो भाराचं वहन करतो. भाराचं वहन म्हणजे जे की काय म्हणता येईल, गैरसमज किंवा दोष या सर्व भाराचं सहन करणारी व्यक्ती. तर भरत महाराज तिथे गेले आणि एकदम म्हणजे मनापासून म्हणत होते की तुम्ही परत चला म्हणून. असं नाही की तिच्यामध्ये राजकीय दिखावा होता. तरी मग श्रीराम नाही आले, तर त्यांनी मग त्यांच्या पादुका घेतल्या. आपण ते लाकडी चप्पल असतात ना, त्याला खडाव पण म्हणतात, ते घेतले. तर ते कशासाठी, तर त्याला अं, श्रीरामाचं चिन्ह मानून त्यांनी अं, सिंहासनावरती ती खडाव किंवा पादुका ठेवले. आणि स्वतः कुठे राहिले, नंदीग्राम मध्ये राहिले, अयोध्येपासून थोडस दूर आहे वाटतं. आणि झोपले कुठे, तर म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे एवढं जास्त करण्याची काय गरज आहे. तर ते बोलले की श्रीराम तर जमिनीवर झोपतात ना, मग मी जमिनीवर झोपलं म्हणजे त्यांच्या बरोबरीला झोपल्यासारखं होईल. म्हणून असं वर्णन आहे की त्यांनी जमिनीमध्ये खड्डा खोदला, म्हणजे झोपण्या एवढी जागा असेल, आणि त्या खड्ड्यामध्ये राहायचे भरत महाराज. म्हणजे किती प्रामाणिकपणा याचा विचार करा. एवढं कोण करणार आहे. नाहीतर गौरांगरू सांगत होती की असं नाही की मग त्यांनी हे केलं आणि राज्यकारभाराकडे लक्ष दिलं नाही, असं नाही. श्रीराम जाण्याच्या पूर्वी जशी अयोध्या होती, त्याच्यापेक्षा मला वाटतं काय 14 पटीने अधिक संपत्ती किंवा कर जमा केला होता भरत महाराजांनी. इतकं राज्याला आणखी ऐश्वर्यशाली बनवलं होतं. कधी कधी व्यक्ती कसा असतो की अरे मला काही करू देत नाही, की जाऊ दे, मला काय पडलंय मग राहू दे असंच, फक्त रडत बसेन. त्यांनी गैरसमज सहन केला, श्रीरामांना बोलवलं, ते पण नाही आले तर त्यांच्या पादुका ठेवल्या. मग ती राजमहालामध्ये राहू शकले असते, परंतु माझा भाऊ जंगलात आहे, मी कसा काय राजमहालात राहील, म्हणून नंदग्राममध्ये राहिले. नंतर तो जमिनीवर झोपतो, मी कसा काय जमिनीवर झोपणार, म्हणजे आता हे तर आपल्यासारख्या व्यक्तीच्या डोक्यात पण येणार नाही. आणि एवढं सर्व करून ते असे नाही बोलले की जाऊ दे बाबा, मी तर आता एवढा त्रास सहन करतो अयोध्येमध्ये, काय आहे तिकडे होऊ दे. तर त्यांनी त्या पादुकांना साक्षी राखून खूप चांगल्या पद्धतीने राज्य केलं. आणि तिथे असं कुठं वर्णन येत नाही की भरत महाराजांची पत्नी बोलली की अरे तुम्ही कशाला तिकडे बाहेर राहता, तुम्हाला राजमहालामध्ये राहायला पाहिजे. तर असं कुठंच वर्णन नाही. तर प्रत्येक जणाचं चारित्र्य किती महान आहे, आणि प्रत्येक जण दुसऱ्यासाठी किती त्याग करतो. चित्रकूट पर्वतावरती श्रीराम, लक्ष्मण आणि सीतादेवी एक हे करून राहत होते, पर्णकुटी. पर्णकुटी म्हणजे आपण एक प्रकारची झोपडी म्हणू शकतो, पानांनी बनवलेली झोपडी. पूर्वी शेतामध्ये झोपड्या असायच्या, आता असतात की नाही माहिती नाही. तर अं, तेव्हाच दशरथ महाराजांचा पण मृत्यू झालेला असतो. दशरथ महाराजांचा मृत्यू झाल्यावर मग भरत येतात. भरतांचा राज्याभिषेक होतो आणि भरत महाराज श्रीरामांना घेण्यासाठी इकडे येतात, चित्रकूट पर्वतावर. श्रीराम येत नाही तर त्यांचे पादुका घेऊन जातात. अं, आणि त्यांनी एक सांगितलं होतं की मी 14 वर्ष तुमची इथे वाट बघेल, परंतु तुम्ही एक दिवस जरी लेट केला तर मी शरीर सोडून देईल. म्हणजे हे तर कल्पनेच्या कल्पनेमध्ये पण येणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणाले, बाबा एवढं एवढं जास्त हे म्हणजे इतकं जास्त हे करण्याची काय गरज, असं आपल्याला विचारेल. त्याच्यामुळे श्रीराम पण येताना हनुमानजींना समोर पाठवतात की हो तू आधी जाऊन त्याला संदेश दे की आम्ही आलो आहोत. आणि तिथून निघताना पण ते श्रीराम लक्षात ठेवतात की भरतने सांगितलेलं आहे की तुम्ही जर वेळेवरती नाही आले तर मी शरीराचा त्याग करेन. तर इतक्या टोकाची भक्ती किंवा प्रेम संबंध, दास्यभाव, जे काही म्हणता येईल ते सर्वच्या अं, चारित्र्यामध्ये बघायला मिळतं. नंतर मग भरद्वाज म्हणून त्यांनी चित्रकूट पर्वतावरती राहायला सांगितले श्रीरामांना. आणि श्रीराम पण तिथे राहत होते काही दिवस. मग एखादी व्यक्ती समजा काय विचार करेल, तर चित्रकूट पर्वत चांगली जागा आहे आणि ते बाजूलाच भरद्वाज मुनी पण आहेत, तर आपण इथेच राहू. तर श्रीराम म्हटले नाही, इथे नाही राहायचं आपल्याला, आपल्याला समोरच्या मध्ये जावं लागेल. मला वाटतं इथून ते आता डायरेक्ट दंडकारण्यमध्ये येतात. तर का नाही तिथे राहायचं, कारण लोकांना कळालं होतं की श्रीराम इथे राहतात.
सगळे लोक त्यांना भेटायला यायचे. तर समजा आपल्याला कोणती काही शिक्षा दिली असेल, आपण कुठे असेल, सगळे लोक भेटायला आले तर आपल्याला काय कसं वाटतं, अरे बरं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या समोर थोडं थोडं रडून दाखवायचे की बघा माझ्यावर किती अन्याय झाला, मला असं राहावं लागतंय. श्रीरामांनी वेगळा विचार केला. इथे जर असेच लोक यायला लागले तर इतर साधू मुनींना पण डिस्टर्ब होईल. त्याच्यामुळे त्यांनी चित्रकूट पर्वत पण सोडून दिला. म्हणजे एक पाऊल जे आहे ते अजून त्यागाचं आहे किंवा कठीण आहे. मग हे तिघ जण चित्रकूट पर्वतावरून निघतात आणि दंडकारण्यमध्ये जातात. दंडकारण्य म्हणजे आपला नाशिकचा भाग. तर मग दंडकारण्यमध्ये गेल्यावर ते वेगवेगळ्या ऋषींना भेटतात. अं, जसे की अगस्त्य ऋषी. तर अगस्त्य ऋषी त्यांना हे देतात, धनुष्यबाण, तलवार आणि त्याला काय म्हणतात, बाण ठेवण्याची, हे असं त्याला मराठीमध्ये तिरकस म्हणतात काय म्हणजे, भाता वगैरे, भाता वगैरे, की ज्याचे बाण कधीच संपणार नाही, असं अगस्त्य ऋषीने दिले. दंडकारण्यमध्ये सर्वात पहिले त्यांनी विराध नावाच्या एका राक्षसाला मारलं होतं. मग जेव्हा श्रीराम दंडकारण्यमध्ये होते तेव्हा तिथल्या ऋषींनी सांगितले की या वनामध्ये आम्हाला राक्षस फार त्रास देतात. तेव्हा श्रीरामांनी त्यांना वचन दिले की मी या सर्व राक्षसांचा विनाश करून तुम्हाला भयापासून मुक्त करेल. तर त्यावेळेसच तिथे ही येते, शूर्पणखा. तर जेव्हा शूर्पणखेचं नाक आणि कान लक्ष्मण कापतात, मग तेव्हा खरदूषण आणि त्यांची इतर जे जोडीदार होते, ते त्रिशिर नावाचं पण एक जण, त्याला 3 डोके होते आणि इतर 14,000 त्यांचं सैन्य. तर अशा सर्वांना श्रीरामांनी मारलं आणि त्या दंडकारण्यमधल्या साधू ऋषींना भयमुक्त केलं. तिथे याच्याशी संबंधित नंतर एक वेगळा प्रसंग येईल की जेव्हा सीतादेवींना घेऊन जात नव्हते श्रीराम, तर त्यांनी खूप युक्तिवाद दिले, पण ते काय ऐकतच नव्हते. तर शेवटच्या सीतादेवी बोलल्या की माझ्या वडिलांनी माझा विवाह पुरुषासोबत करून दिलाय की दुसऱ्या कोणासोबत करून दिलाय, ज्याच्यामध्ये काही पुरुषत्व नाही अशा व्यक्तीसोबत करून दिलाय की काय. तर मग असं बोलल्यावरती श्रीराम म्हटलं ठीक आहे, तू माझ्यासोबत चल. तर असं म्हणतात की या युद्धाच्या वेळी श्रीरामांनी त्यांना पुरुषत्वाचं दर्शन दाखवलं की एक घामाचा थेंब न पडता 14,000 राक्षसांना त्यांनी मारलं. तर मला वाटतं तिथंच त्या म्हटल्या होती की आता तुम्ही माझ्या समोर कधी कुणाला मारू नका म्हणून. त्याच्यानंतर सांगून येईल. तर मग हे शूर्पणखा वगैरे यांना हे झालं. अं, मग ही शूर्पणखा गेली आपल्या भावाकडे. ही पण एकदम गडबड आहे. हिला हिची वेगळी चुकीची इच्छा होती, पण भावाला वेगळं सांगते की अरे तिथे सीता आहे, मला वाटतं ती तुझीच राणी झाली पाहिजे. तर अशी म्हणजे कोणती बहीण अशी की भावाला असं खोटं म्हणजे खोटं सांगेल किंवा त्याचा काम विकार वाढेल. तर ही पुतना तशी होती. पुतना नाही, सॉरी, शूर्पणखा. तर मग परत डायरेक्ट खूप शॉर्टकट मध्ये सांगतात नारदनी. मग रावण रागाने भरून मरीच सोबत येतो. मग मरीच सोबत आल्यावरती मग मरीच त्या मृगाचं रूप धारण करतो आणि तेव्हा मग रावण राम आणि लक्ष्मणजीच्या अनुपस्थितीमध्ये सीतादेवीचं अपहरण करतात. मग मध्ये त्यांच्या रस्त्यामध्ये अं, जटायूंसोबत युद्ध होतं. जटायूला खूप जास्त जखमी करतो रावण. मग श्रीराम, त्याच्यामध्ये बऱ्याच घटना झालेल्या आहेत, त्यानंतर परत येतील. श्रीराम जेव्हा असं तपास करत होते, तेव्हा ते जटायूला बघतात की अरे इतका जखमी झालाय. तर जटायू त्यांना सांगतात की असा असा हा रावण घेऊन गेलाय आणि तू या दिशेने गेला आणि आता याच्या समोर कुठे जायचं, तर याच्या समोर तुम्ही याला जा म्हणून सांगितलं. अं, जटायूने कुठे जायला सांगितलं त्यांना की तुम्ही शबरीच्या आश्रमात जा. जटायूने सांगितलं, सॉरी. जटायूला भेटले. जटायू नंतर ती याला भेटले. त्या राक्षसाचं नाव आहे कबंध. ते कबंध पण विचित्र होता ना, त्याचं खूप मोठं पोट होतं आणि डोकं पोटामध्ये होतं, बरेचसे हात होते आणि त्याला म्हणजे श्राप होता की त्याला जेव्हा भगवंत
जमिनीमध्ये गाडतील तेव्हा त्याला तो शापातून बाहेर निघेल. तर जटायूला भेटून गेल्यावरती कबंधला मारतात. कबंध मुक्ती होताना म्हणतो की तुम्ही समोर आता शबरींना जाऊन भेटा. मग श्रीराम शबरीला जाऊन भेटतात. हे बाकीचे सगळं वर्णन ते शॉर्टकट मध्ये सांगतात. मग शबरी नंतर श्रीराम पंपा सरोवर नावाचं एक ठिकाण आहे. तिथे हनुमानजींना भेटतात. हम्पीला गेल्यावरती एक सरोवर आहे बघा, पंपा सरोवर आज आज पण आहे. तर पंपा सरोवरामध्ये हनुमानजी सोबत ओळख होते. मग हनुमानजी त्यांना घेऊन सुग्रीवकडे जातात. आणि सुग्रीवकडे गेल्यावरती मग त्या अग्नीला अं, साक्षी ठेवून मैत्री करतात. तर त्याच्यापूर्वी एकमेकांना स्टोरी सांगतात की बाबा माझ्यासोबत काय घडलं आणि अं, तुमच्यासोबत काय घडलं. तर मग श्रीराम त्यांना हे सांगतात की ठीक आहे, मी तुला अं, तुझ्या या भावाच्या म्हणजे अन्यायापासून मुक्त करेल. परंतु सुग्रीला विश्वास होत नव्हता. कारण त्याने वालीला बघितलेलं होतं. वाली इतका प्रचंड शक्तिशाली व्यक्ती होता की तो रावणाला पण त्याच्या शेपटीमध्ये बांधून सर्वत्र फिरून यायचा. आणि बऱ्याच वेळा सुग्रीवची पिटाई केली होती. आणि सुग्रीवला काही विश्वासच होत नव्हता की बाबा खरंच ही व्यक्ती मारेल का. तर सुग्रीवने काय केले, एका ठिकाणी खूप मोठा हाडांचा सापळा होता. तर श्रीरामानं सांगितलं की त्या कोणी कसा सापळा होता, त्याचं नाव काय होतं, दुंदुभी नावाच्या राक्षसाचं. तर ते म्हणतात की तुम्ही या सापळ्याला हे करा, म्हणजे मारून दाखवा किंवा ढकलून दाखवा. तर श्रीरामजी फक्त पायाच्या अंगठ्याने स्पर्श करतात, तर तो सापळा 10 योजन दूर जाऊन पडतो. आता 10 योजन म्हणजे जवळपास 120 किलोमीटर. आणि तो सापळा पण म्हणजे तितका अकरा राक्षस किती मोठा असेल. तरी सुद्धा सुग्रीचा विश्वास बसत नव्हता. तो काय विचार करू लागला, अरे तर हा तर मेलेला सापळा आहे ना, पण या शरीरामध्ये जेव्हा दुमदुभी होता तेव्हा किती प्रचंड होता. मग त्याची ही शंका दूर करण्यासाठी श्रीराम ते अं, 7 वृक्षांना भेदणारा जो बाण आणि पाताळामध्ये जाणारा बाण चालवतात. आणि अशा पद्धतीने त्याला विश्वास करून देतात की मी तुझी व्यवस्थितपणे मदत करेल किंवा मी तुझी मदत करण्यासाठी सक्षम आहे. मग असं झाल्यावरती अं, वाली आणि सुग्रीवचं युद्ध होतं. त्या युद्धामध्ये भगवंत अं, वालीला मारतात आणि अं, सुग्रीवचा राज्याभिषेक करतात किंवा ते राज्य देतात. तिथे पण श्रीराम सुग्रीवच्या राज्यामध्ये जात नाहीत. कारण त्यांनी वचन काय घेतलं होतं की ते वनवासात राहील, म्हणून ते कोणत्याच नगरीत नव्हते गेले. तर हा मग सुग्रीवला राजा बनवला. अं, आणि मग डायरेक्ट सांगितले नंतर सुग्रीवने सीता मातेच्या शोधासाठी सर्व वानरांना जमा केले जगभरातल्या. आणि त्यांना 4 गट करून सर्वत्र पाठवले. आणि कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचे पर्वत, नद्या किंवा नगर बघायला मिळतील, त्याचं वर्णन पण सुग्रीवने सांगितलं. तर मला रामांना पण हनुमानजीवर सगळ्यात जास्त विश्वास होता की हा शोधेल म्हणून. तर हनुमानजीकडे श्रीराम अंगठी देतात, एक निशाणी म्हणून. कारण तिथे तर सीतादेवींना दररोज कोणी रूप बदलून काय बदलून म्हणजे भ्रमित करायचं. आणि त्यांना कसं कळेल की हा हनुमान खरंच श्रीरामांचा दूत आहे की राक्षसांपैकीच एक आहे. तर मग हनुमानजी अं, तिकडे जातात, लंकामध्ये पोहोचतात. लंकामध्ये पोहोचल्यावरती सीतादेवींना भेटतात, त्यांना भगवंतांचा संदेश सांगतात. आणि मग संदेश सांगितल्यावरती श्रीराम अं, रावणाच्या काही महत्वाच्या सेनापती आणि त्याचा एक मुलगा अक्षय कुमार एवढ्यांना मारतात. आणि मग हनुमानजींना ब्रह्मपाशमध्ये बांधलं जातं. परंतु त्यांना लहानपणीच वरदान होतं, ब्रह्माजींचंच वरदान होतं की ब्रह्मपाश पण तुला बांधू शकणार नाही. परंतु तरी सुद्धा हनुमानजींनी अं, ब्रह्माजींचं काय म्हणतात सन्मान राखण्यासाठी त्या पाशामध्ये ते बांधले गेले. आणि त्यामुळे त्यांना काय याला पण भेटता आलं ना रावणाला. तर मग जेव्हा रावणाला भेटले आणि त्याच्यानंतर हनुमानजींनी पूर्ण लंकेचं दहन केलं आणि परत आले.
म्हणजे परत आल्यावरती श्रीरामजींना प्रदक्षिणा केली आणि त्यांना सांगितले की सीता मातेचा शोध लागला आहे. मग जेव्हा कळलं की सीतादेवी लंकेमध्ये आहे, तर सुग्रीव, पूर्ण वानर सेना, श्रीराम, लक्ष्मण सगळे येतात समुद्राच्या किनारी. आता इथून तिथे जाण्यासाठी अडचण होती की पाण्यातून कसं जाणार. तर तर इथे भागवतामध्ये पण हा प्रसंग येतो की पाण्यातून कसं जाणार बद्दल. तर तिथे एक सिद्धांत सांगितले, तिथे समुद्रदेव काय बोलतात सांगितलंय की समुद्रदेव म्हणजे लगेच तर प्रकट झाले नाही. श्रीरामाच्या रागामुळे एकदम पाणी उकळायला लागलं होतं समुद्रात, तेव्हा ते आले. पण तिथे समुद्रदेवांचं वर्णन काय येतं की श्रीराम, तुम्ही जर असेच गेले, तुम्ही तुमच्या सामर्थ्याने जाऊ शकता, पण नंतर तुमच्या सामर्थ्याविषयी काही चिन्ह राहणार नाही. म्हणून जर तुम्ही सेतू वगैरे निर्माण केला, तर हे नेहमीसाठी चिन्ह होऊन जाईल. कारण असं जसे की आपल्याला माहिती ना, हनुमानजी उडत गेले होते. तर हनुमानजी उडत जाऊन सर्वांना घेऊन पण जाऊ शकले असते, किंवा श्रीराम पण भगवंत होते, ते पण जाऊ शकले असते. परंतु यांनी पण सांगितलं की समुद्रदेवांनी, तुम्ही तुमच्या सामर्थ्याचं प्रकटीकरण, तुम्ही जर अशा प्रकारचा सेतू बांधला तर चांगला होईल. असे समुद्र देवांनी सांगितले. मग यांच्यामध्ये नल नावाचा व्यक्ती होता. व्यक्ती म्हणण्यापेक्षा वानर. तर हे सर्व वानर वेगवेगळ्या देवतांचेच अंश होते. तर नल हा विश्वकर्माचा अंश होता. सुग्रीव हा इंद्राचा अंश होता. वाली हा सूर्याचा अंश होता. तर जसं आपण कृष्ण कथेमध्ये बघितलं ना, की भगवंत ब्रह्माजींना म्हणतात की सर्वांना जन्म घ्यावा लागेल यादव कुळात, आणि देवतांच्या पत्नींना पण घ्यावा लागेल. तसं काहीच इथं इथं पण आहे, असंच आहे इथे पण रामायणामध्ये पण. तर मग नळनी बनवलेला अं, पुलाचा उपयोग करून सर्वजण लंकेमध्ये जातात. लंकेमध्ये जाऊन रावणाचा वध होतो. परंतु श्रीराम सीतादेवींना थोडेसे कठोर शब्द बोलतात. मग सीतादेवी स्वतःहून अग्नीमध्ये जातात. तर अग्निदेव त्यांच्या पवित्रतेची साक्ष देतात. मग त्या श्रीरामांना खूप आनंद होतो आणि मग ते सर्वांना घेऊन परत येतात. तर इथे हे दोन तीन जे मुद्दे आहे ना, अग्निपरीक्षा, नंतर सीतादेवीचा त्याग, याच्यावरतीच खूप जास्त हे चालतं, वाद चालतो. असं का केलं, तसं का केलं. आणि एक दोन मुद्दे ते आहेत की मांस खाल्लं की नाही खाल्लं. तर हे जे अग्निपरीक्षा वगैरे ह्या गोष्टी आहेत, जसं आपण बोललो ना की रामाचं चरित्र कसं आदर्श आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आदर्श वागणं. आता एक आदर्श राजा म्हणून त्यांना हे करणं, काय म्हणता येईल, मजबुरीने करावं लागेल. कारण तुम्हाला तर माहिती आहे, सांग, जसे भगवंत अर्जुनला गीतेमध्ये म्हणतात, की अरे तू जर युद्ध नाही केलं तर नंतर बाकीचे लोक म्हणतील की आम्हाला पण आमच्या कर्तव्याची करण्याची गरज नाही. अर्जुन नाही केलं नाही तर आम्ही का करायचं. म्हणून काय म्हणतात की कृष्ण म्हणतात, जसं जनक महाराजांना गरज नव्हती निष्काम कर्मयोग करण्याची, परंतु त्यांनी जनतेला उदाहरण देण्यासाठी निष्काम कर्मयोगाचं पालन केलं. तरी तुला जर असं वाटत असेल माझं हृदय शुद्ध आहे आणि मला हे सर्व काही करण्याची गरज आहे, मी डायरेक्ट संन्यास घेतो, कदाचित बरोबरही असेल. पण तरी सुद्धा तू समाजाचा विचार कर. लोकसंग्रह वापे. लोकसंग्रह म्हणजे लोकांच्या उद्धारासाठी, उदाहरण देण्यासाठी. तर ते श्रीरामांच्या चरित्रामध्ये आहे. त्या दृष्टिकोनातून थोडस बघितलं तरी गोष्टी समजतात. मग मग सर्वजण, मग विभीषणाला लंकेचा राजा बनून सर्वजण पुष्पक विमानातून अयोध्येकडे येतात. आणि अयोध्येकडे आल्यावरती पहिला स्टॉप भरत मुनीच्या आश्रमामध्ये. पहिला स्टॉप म्हणजे ऍक्च्युली किष्किंधामध्ये पण थांबतात, की वानरांच्या सर्व पत्नीला परिवाराला घेऊन येण्यासाठी. पण डायरेक्ट अयोध्येमध्ये जाण्याच्या आधी भरद्वाज मुनीच्या आश्रमात थांबतात आणि हनुमानजींना समोर पाठवतात की तुम्ही जाऊन सांगा भरतला की मी आलो ना. तर असं झाल्यावरती सर्वजण परत नंदीग्रामकडे आले. नंदीग्राममध्ये आल्यावरती अं, अं, राम भरत महाराजांना भेटले. भरतजींना भेटले आणि पुन्हा मग त्यांना त्यांचं राज्य प्राप्त झालं. तर इथपर्यंत ज्या घटना भूतकाळातल्या आहेत,
तर याच्यानंतर जे आहे ते भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी. जसे वाल्मिकीजींनी पण रामायण लिहिलं, ते केव्हा लिहिलं की सीतादेवी याच्यामध्ये होत्या, त्यांच्या आश्रमामध्ये होत्या आणि त्यांना लवकुश झाले होते, म्हणजे लवकुश थोडेसे मोठे होते. तर तिथपर्यंतचं वर्णन हे काय म्हणता येईल की भूतकाळ किंवा वर्तमान काळातलं आहे. पण त्याच्यानंतरचं पण वर्णन त्यांनी केलं आणि नंतरच्या गोष्टी पण त्यांना कशा कळाल्या त्याच्याबद्दल पण समोर चर्चा येणारच आहे. तर म्हणून इथे बघा थोडं भविष्यासारखं सांगितलं नारद मुनींनी, की मग त्यांच्या राज्यामध्ये लोक प्रसन्न असतील, कोणाला रोग होणार नाही, सर्व लोक धार्मिक असतील, कुणालाही आपण जिवंत असताना मुलाचा मृत्यू बघण्याची वेळ येणार नाही, कुणालाही कशाची भीती नसणार, चोरांचा पण त्रास नसणार, असं वाटेल की सत्ययुग आहे. मग ते सर्व नारदमुनी भविष्यामध्ये सांगतात, कारण की या गोष्टी तेव्हा घडल्या नव्हत्या ते रामायण लिहिताना. तर मग श्रीरामांनी अं, मग असं नारदमुनी संक्षिप्त मध्ये वर्णन करतात आणि मग हे संक्षिप्त मध्ये वर्णन करून गेलं झाल्यावरती नारद मुनी तिथून निघून जातात. मग नारद मुनी गेल्यावरती आता आपले जे हे आहेत वाल्मिकी ऋषी, तर वाल्मिकी ऋषींचा पण आश्रम होता. त्या आश्रमामध्ये भरद्वाज राहायचे, म्हणजे त्यांचे शिष्य. महत्वाचे शिष्य भरद्वाज आहेत आणि इतर पण शिष्य राहत होते. म्हणजे वाल्मिकीच्या चरित्रामध्ये सर्वात मोठ्या गुंड्यापासून सर्वात मोठा ऋषी एवढं एकदम टोकाचं परिवर्तन बघायला मिळतं. त्याच्याबद्दल समोर चर्चा येईल, काही पॉइंट भेटले का मी बघितले जातो. हम्म, तर श्रीरामांच्या वर्णनामध्ये जे गुणांचं वर्णन येतं ना, त्याच्याबद्दल मी काही क्लासमध्ये असं ऐकलं की भगवंतांचं धाम तर सर्व दोषापासून मुक्त आहे. आणि भगवंतांच्यात आपण गुण पण ऐकले श्रीरामांचे, की सर्वांची काळजी करणारे, नेहमी सत्य बोलणारे, युद्धामध्ये मागं न फिरणारे, धर्मज्ञ, सर्व शास्त्रांचे ज्ञाता, सत्यवचने, ही सर्व लक्षणं सांगितली. तर समजा जेव्हा आपल्याला अशी इच्छा, म्हणजे आपल्याला असं आपण तेच प्रयत्न करतो की भगवत धामाची प्राप्ती व्हावी, तर मग ज्या ठिकाणी सर्व लोक स्वच्छ आहेत, सर्वांचं अंतःकरण असं आहे, तर तिथं घाण व्यक्ती कसं काय तिथे फिट होईल. समजा एखादं खूप सुंदर मंडप आहे, तिथे फुलांची वगैरे चांगली खूप सजावट केली आणि अशा सजावटीमध्ये समजा एखादं घाणीतलं कुत्रं किंवा डुक्कर आलं, तर त्या मंडपामध्ये कसं वाटेल, त्या लोकांना मी त्याला राहू देतील का, तर तो तिथल्या परिस्थितीसोबत मॅचच होणार नाही तो. तर तसंच आपण जोपर्यंत हे सगळे गुण घेऊन राहू, जसे की खास करून इतरांची निंदा करणे, वैष्णव अपराध करणे, अं, किंवा चार नियमांचं पालन न करणे, बाहेर लोकांना साधू संघ दाखवायचा परंतु प्रायव्हेट मध्ये चुकीच्या गोष्टी करायच्या, हे सर्व आपण कुणापासून लपवणार, भगवंतापासून तर लपू शकत नाही, ते तर हृदयात आहे. म्हणून जर परम सुंदर परम शुद्ध ठिकाणी जायचं असेल, जसं की अर्जुन पण म्हणतो ना गीतेमध्ये, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान, तुमचं धाम कसं आहे, परम आहे, पवित्र आहे. अशा पवित्र ठिकाणी पवित्र लोकांनाच एंट्री मिळेल ना. आपण अशी गडबड त्या घाणेरड्या कुत्र्यासारखं जर आपण तिथे गेलो, तर कसं काय आपण तिथे फिट होणार. तर त्यासाठी एका दिवसात काही सर्व गुण येणार नाहीत, किंवा हे गुण येण्यासाठी काही आपल्याला दुसरा मार्ग करण्याची गरज पण नाही. फक्त म्हणजे भक्ती जर प्रामाणिकपणे केली, तर आपोआपच हे सर्व गुण निर्माण होतात. जसे की एक श्लोक आहे ना, यस्य अस्ति भक्तिर् भगवती अकिंचना सर्वैर्गुणैः तत्र समासते सुरा रा अभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासति धावतो बही. यस्य अस्ति भक्तिर् भगवती अकिंचना सर्वैर्गुणैः तत्र, की जो भगवंतांची अकिंचन भक्ती करतो, त्या व्यक्तीचा चारित्र्य विकास आणि त्याच्यामध्ये चांगले गुण येणे म्हणजे हे नैसर्गिक आहे. याच्यामध्ये जास्त विचार करण्याची गरज नाही. की समजा दिवा पेटवला तर त्याच्यातून प्रकाश निघेल की नाही, असा विचार करण्याची गरज नाही. अरे काल निघला होता, आज काय होईल माहिती, असं नाही. तर जो पण व्यक्ती भगवंतांची अकिंचन भक्ती करेल, तर नक्कीच त्या व्यक्तीच्या चारित्र्यामध्ये सुधारणा होते. आणि अशी तुम्ही पण खूप उदाहरणं बघितली असतील इस्कॉनमध्ये, आणि मी पण तुम्हाला सांगितलं त्यांचे उदाहरण.
जे हरिदास प्रभू आदी चोर होते, सगळे अमेरिकन लोक पण ते हिप्पी ड्रग्ज वगैरे घेणारच होते सगळे. तर किती मोठा बदल झाला ना. तर हे श्रीरामांच्या गुणाच्या संदर्भामध्ये आहे, की आपण पण थोडंसं त्याच्या गुणाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे नेहमी आपण ते चिंतित नाही राहू शकत, की अरे माझ्याकडे गुण नाही, नकारात्मक नाही, पण थोडंसं लक्ष तरी असलं पाहिजे. जसं की मी आता या सेमिनार मध्ये गेलो होतो, तर त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली, की तुम्हाला मी आधी पण बोलत होतो, रिॲक्ट करणे आणि रिस्पॉन्ड करणे. तर आपण आपल्या आधीच्या स्वभावाने, रजोगुणी तपोगुणी स्वभावाने काय करतो, की पुढच्याने एक उलटा शब्द बोलला की आपण त्याला 10 शब्द ऐकवतो. पण ते भौतिकवादी कोर्स असून पण त्यांनी काय सांगितलं, की अशा कुठल्याही घटनेच्या वेळी लगेच उत्तर द्यायचं नाही, थांबायचं थोडा वेळ. बरेचदा वेळेनुसार पण गोष्टी ठीक होतात आणि त्या व्यक्तीचं पण डोकं ठीक होतं, आपल्याला पण व्यवस्थित विचार सुचतात. तर हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे त्यांनी तिथे एक हे पण सांगितलं, ऑथेंटिसिटी आणि इंटिग्रिटी. त्याच्यामध्ये ते काय बोलले, की जर समजा तुम्ही कोणाला शब्द दिला, की या या दिवशी आपण भेटणार आहोत आणि हे काम आपल्याला करायचं, मग तुम्ही त्या शब्दाला पाळलं पाहिजे. किंवा तुम्हाला नाही शक्य झालं तर त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे की मला शक्य नाहीये, सॉरी म्हणून. तर मी विचार केला की हे भौतिकवादी लोक पण किती सेन्सिटिव्हली विचार करतात. लगेच उलट बोलू नका, तुमच्या शब्दांचं पालन करा, शब्दाला महत्व द्या. तर आता एका मीटिंग मध्ये, सेमिनार मध्ये, ऑनलाईन मध्ये एक व्यक्ती थोडासा लेट आला आणि मग त्याला त्यांनी विचारले की तू म्हणजे याची काय काय म्हणतात, क्लासची वेळ पाळायला पाहिजे, असं लेट येणं बरोबर नाही. काय झालं, थोडी चर्चा झाली, त्याच्यामध्ये तू काहीतरी बोलला की मी बॉसला खोटं बोलून आलो. तर मला अपेक्षा होती की ती भौतिकवादी लोक आहेत ना, ते बोलतील की हा बरं झालं बरं झालं, पोर जास्त महत्वाचं. तर ते बोलले की तिथे तुझी इथे इंटिग्रिटी कुठे आहे? तू जर बॉसलाच खोटं बोलले, मग तुझा शब्द कुठे पाळतोय? तर मला थोडंसं आश्चर्य वाटलं. त्याच्या बरेच काही चर्चा असतील, पण की बाबा हे लोक भौतिक क्षेत्रामध्ये पण एवढे उच्चापेक्षा करतात. तर मग आपल्याला जर समजा भगवंतांची प्राप्ती करायची किंवा त्यांच्या धामात जायचं किंवा अनुभव करायचा, तर हे गुण तर असलेच पाहिजे ना. तिथे जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी आपलं अनुकूल व्हावं लागेल. तर हा झाला पहिला अध्याय, त्याच्यामध्ये नारदींनी संक्षिप्त रामायणाचा वर्णन केलं. मग नारद मुनी गेल्यावरती वाल्मिकी ऋषी अं, स्नानासाठी तमसा नदीच्या किनाऱ्यावर जात होते. ही नदीचं नाव तमसा आहे. सरयू आणि तमसा मला वाटतं वेगळी आहे. तर तमसा नदीच्या किनाऱ्यावरती आंघोळ करायला गेले आणि तिथे त्यांनी त्या नदीचं निरीक्षण केलं, म्हणजे किनाऱ्यावरती चालत चालत. तर अशा ठिकाणी स्नानासाठी जाण्याचं ठरवलं की जिथे चिखल नाहीये. आपण पण तसंच बघतो ना, समजा गंगा नदीला पण स्नान करायला जाण्यासाठी कुठला सोपा मार्ग आहे किंवा कुठे रेती आहे, असं बघून जातात. तर तिथे वाल्मिकींनी एक शब्द वापरला, की रमणीयम प्रसन्नांबू सन सन मनुष्य मनोयथा, की इथलं पाणी असं आहे, असं सुंदर आहे, जसे की सत्पुरुषाचं मन. म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीचं मन कसं शुद्ध असतं, तसं शुद्ध हे पाणी आहे. मला वाटलं अरे आपण तर उलटा विचार करतो, म्हणजे की या स्वच्छ पाण्यासारखं स्वच्छ असलं पाहिजे किंवा अग्नीसारखं स्वच्छ असलं पाहिजे, सर्व नष्ट करणारं. तर वाल्मिकीजी महान व्यक्तीच्या हृदयासारखं हे पाणी स्वच्छ आहे असं म्हणतात. म्हणजे महान व्यक्तीकडून किती काही अपेक्षा आहे. महान व्यक्तीला ते म्हणजे कृत्रिमरित्या करण्याची गरज पडत नाही, त्यांच्या ते स्वभावात आपोआपच असतं. पण जस्ट एक असा विचार केला मी, की आपण असं बघू शकतो की बाबा अं, माझं मन या पाण्यासारखं स्वच्छ आहे का? पाणी माझ्या मनासारखं तर वेगळीच गोष्ट आहे. माझं मन त्या पाण्यासारखं स्वच्छ आहे का? तर मग तिथे कलश ठेवून वाल्मिकीजी भरद्वाज मुनीला म्हणतात, म्हणजे भरद्वाज मुनी त्यांचे मुख्य शिष्य होते आणि बाकी पण शिष्य सोबत आले होते.
की तू मला वल्कल वस्त्र दे स्नानासाठी. स्नानासाठी मला वाटतं जसं आपण टॉवेल वगैरे असतो तसं काही त्यांचं असेल. तर हे घेऊन वाल्मिकीजी स्नान करण्यासाठी थोडस त्या नदीच्या किनाऱ्यावरती चालत होते. आणि तिथे तिथला जो भाग पण खूप रमणीय होता. तर तिथे त्यांनी बघितले की एक पक्ष्याचं जोडपं आहे. त्याला क्रौंच पक्षी म्हणतात. मला वाटतं मराठीमध्ये पण याला काही वेगळं नाव नाहीये. क्रौंचच आहे. बगळासारखा हा नाहीये पक्षी. तर हे आता क्रौंचला आपण क्रौंचच म्हणूया. तर त्यांनी बघितले की एक जोडा आहे. जोडा आहे म्हणजे एक पुरुष क्रौंच पक्षी आणि एक स्त्री क्रौंच पक्षी एकत्र होते. आणि ते खूप म्हणजे पक्ष्यांची जी काही आवाज असेल खूप मधुर स्वरामध्ये गात होते किंवा त्यांचा विहार करत होते. तर तिथे मग वाल्मिकीजींचं लक्ष या जोड्यावरती गेलं. की हे पक्षी किती सुंदरपणे एकत्र राहत आहेत वगैरे. तर तेवढ्यात अचानकपणे एक बाण येतो आणि त्या नर पक्षाला लागतो. आणि त्या नर पक्षी लागल्यावर त्याच्या शरीरातून पूर्ण असं रक्त निघायला लागतं. आणि त्या रक्ताच्या हारोळ्यामध्ये तो पडतो. क्रौंच म्हणजे नर क्रौंच पक्षी. आणि असं म्हटलं जातं की काहीच असे जीव आहेत जे की आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत आयुष्य घालवतात. म्हणजे त्यांचा समजा पार्टनर मेला की ते परत दुसऱ्या पार्टनर सोबत कधीच जात नाही. असे काही मोजकी प्राणी आहेत. जसं की मला वाटतं की त्यामध्ये पेंग्विनला पण म्हणतात. तसाच हा क्रौंच आहे. तर मी आता नेटवरती पण वाचलं होतं की क्लासच्या पूर्वी. तर मी अशा पक्ष्यांना काय होतं. तर ते म्हणतात की असे पक्षी रडायला लागतात की त्यांच्या सोबतच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरती. आणि आपण पण आता सध्या युट्यूबमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत की पक्षी प्राणी कसे रडतायत म्हणून. रडायला लागतात ते डिप्रेशन मध्ये जातात. आणि बरेचसे पशु पक्षी खाणं पिणं सोडून देतात. आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांचा मृत्यू होतो. असे असे पशु प्राणी आताही आहेत. तर तर हा जे जोडा होता क्रौंच पक्ष्याने तसाच आहे. आता या शिकाऱ्याला निषाद म्हणतात. शिकाऱ्याने काय केले की त्या क्रौंच पक्षी नर क्रौंचाला बाण मारला आणि तो तिथे पडला. तर मग आता त्याची जी पत्नी म्हणा किंवा जी पार्टनर पक्षी होती, मादा पक्षी, ती रडायला लागली. आणि अं, आता ती नेहमी सोबत राहायचे. मग त्या पक्षाच्या सौंदर्याचं वर्णन आहे किंवा एवढं चांगलं कुटुंब असताना अचानक असं संकट आलं आणि त्या शिकाऱ्याने काही नाही विचार करता अं, त्या क्रौंच पक्षाला मारून टाकलं. तर हे दृश्य बघितल्याबरोबर वाल्मिकी ऋषीच्या मनावरती एवढा परिणाम होतो की त्यांच्या मुखातून वाक्य निघतात काही. काय वाक्य मला वाटतं हे श्लोक लक्षात ठेवण्यासारखं आहे. मा निषाद प्रतिष्ठाम तम अगम शाश्वती समा यत प्रौंच मिथुनादिक एकम अवधी काम मोहितम. की हे निषादा, मा म्हणजे नाही, मा निषाद प्रतिष्ठाम म्हणजे तुला कधी शांती मिळाली नाही पाहिजे. हे वाल्मिकी त्या शिकाऱ्याला श्राप देतात की तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधीच शांती मिळू नये. हं? कारण तू काय केलं की या क्रौंच पक्षी जे एकत्र होते त्यांच्यापैकी तू एकाला त्यांचा काही अपराध नसताना मारलं आणि खास करून ते अं, प्रजनाच्या भावनामध्ये असताना तू त्यांना मारलं. तर मग मी विचार केला की अरे याला एवढं का महत्व दिलं जातं की अशा स्थितीमध्ये मारलं की श्राप दिला जातो. नंतर आपण पांडू महाराजांचं पण उदाहरण बघतो बघा. त्यांनी पण हरिण आणि हरिणीला असं अशा स्थितीमध्ये मारलं होतं. तर तेव्हा ते मग ते मूळ रूपात येतात आणि म्हणतात की हे तू खूप चुकीचं केलं. असं नाही करायला पाहिजे. आणि तुझा पण अशा स्थितीमध्येच मृत्यू होईल. हे दोन तीन हे उदाहरणं आहेत. त्यानंतर मी हे पण म्हणजे माझ्या लक्षात आलं की मासेमारी करणाऱ्या लोकांना पण सांगतात की वर्षातल्या काही महिन्यामध्ये मला वाटतं ते मासेमारी करू नका म्हणून सांगितलं जातं. बहुतेक त्यावेळेस माशांची संख्या वाढते म्हणजे नवीन माशांचा जन्म होतो. तर तसं आपण गीतेमध्ये पण बघितलं. गीतेनुसार पण धर्मानुसार असलेलं काम हे भगवंतच आहेत. तर अशा स्थितीमध्ये मारण्याला खूप वाईट समजलं जातं. नाही मारायला पाहिजे. तर त्यांच्या मुखातून हे शब्द निघून जातात. मा निषाद प्रतिष्ठाप्य प्रतिष्ठाम
त्वाम अगम शाश्वती समा, तुला कधी शांती मिळू नये. आणि मग हे बोलून झाल्यावरती मग त्यांच्या मनात विचार आला की अरे या पक्ष्यांना बघून माझ्या मुखातून काय शब्द निघले. तर शब्द निघाले तर ठीक आहे. अं, पण आता ते शब्द काव्याच्या रूपात आले. तर समजा आपण कुणाला काही कठोर बोलताना गाणं म्हणत तर बोलत नाही. बोलताना आपण सगळे शब्द वापरणार ना, अरे किती गाढवा आहे, तुला एवढं पण कळत नाही का, तुला शांती नाही मिळणार, जा, असं बोलेल ना. पण हे जे यांनी शब्द काढले, मा निषाद प्रतिष्ठाम, हे काव्यात्मक श्लोकामध्ये निघाले. तर एकतर वाल्मिकीजींना असं वाटत होतं की मी एवढा मोठा श्राप दिला, आणि नंतर त्यांनी या श्लोकाचं निरीक्षण केले की अरे हा चार चरणामध्ये आहे हा श्लोक, किंवा जे काही बोललो ते. जसं की आपण गीतेमध्ये पण बघतो ना, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाचैव किमकुरु संजय, चार आहेत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र एक भाग, नंतर पुढचा भाग, असे चार चरण असतात, आपण चरणच म्हणतो ना. आणि प्रत्येक चरणामध्ये आठ आठ शब्द आहेत इथे पण. जसं मी तुम्हाला बोललो ना, आपण कविता लिहिताना आपण काय करतो की फक्त यमक जोडवतो. परंतु व्याकरणाच्या नियमामध्ये बरेच कठोर नियम असतात की किती शब्द असले पाहिजे, अं, ह्रस्व दीर्घ किती असले पाहिजे, छंद अलंकार, की जे म्हणजे एकदम व्याकरणामध्ये संस्कृतमध्ये एकदम निष्णांत असतात तशा लोकांचं ते लिखाण त्या पद्धतीचं असतं. तर आधुनिक काळात तर तसं कोणी लिखाण करत नाही. पिक्चरचे गाणे तर आणखीन गडबड आहे, त्यांच्यामध्ये तर यमक पण असतं. तर मग त्यांनी विचार केला की अरे हे चार चरणाचा श्लोक झाला आणि प्रत्येक चरणामध्ये आठ आठ शब्द आहेत, म्हणजे हा श्लोक आहे, हे सामान्य वाक्य नाहीये. मग त्यांनी भरद्वाजला पण सांगितलं, अरे भरद्वाज हे मला असं वाटतं की हा तर श्लोक निघालाय माझ्या मुखातून. तर भरद्वाज म्हणतात हा बरोबर आहे, श्लोकच निघालाय. आणि त्यांना पण प्रश्नार्थ झाले की बाबा, म्हणजे वाल्मिकीजीच्या मुखातून हा श्लोक निघण्यामागे काय प्रयोजन असेल. तर मग त्यानंतर ते सर्वजण स्नान करतात, स्नान करून आश्रमात येतात. आश्रमात आल्यावरती मग तरी सुद्धा वाल्मिकीचं लक्ष नेहमी अं, त्या श्लोकाकडे जात होतं, की मी असा का बोललो, याचा अर्थ काय असेल. तर म्हणजे असा वेळ गेल्यावरती नंतर तिथे स्वतः ब्रह्माजी येतात. मग ब्रह्माजी आल्यावरती वाल्मिकी उठून उभे राहतात, त्यांचा आदर आतिथ्य करतात. तर आम्हाला विद्यापीठमध्ये राधिका वल्लभ प्रभू खूप वेळा बोलले होते की महाभारतामध्ये एक श्लोक आहे की आपल्यापेक्षा जर एखादी श्रेष्ठ व्यक्ती आली समोर, तर आपण उठून उभं राहिलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की तिथे कारण असं दिलं की जेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती येते तेव्हा प्राण आपल्या शरीराच्या बाहेर जातो किंवा जायला बघतो. आता ते वैज्ञानिक पद्धतीने कसं काय मला माहिती नाही, पण महाभारतमध्ये सांगितले, म्हणून हा एक शिष्टाचार आहे की श्रेष्ठ व्यक्तीने किंवा मोठ्या व्यक्तीने आल्यावरती उठून उभं राहणं. जसं की आपण पूर्वी शाळेमध्ये पण मुलांना शिकवायचे ना, की शिक्षक आले की उठून उभं राहायचं. तर हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्याच्या मागचं कारण हे असं आहे महाभारतामध्ये दिलेलं. तर मग ब्रह्माजी आले, ब्रह्माजींचे चरण वगैरे धुतले आणि त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. हम्म, तर ब्रह्माजी तिथे बसले होते, तरी सुद्धा वाल्मिकीजीचं मन तिकडे जात होतं, त्या घटनेकडे, त्या क्रौंच पक्षाच्या. तर इथे दुसरी चर्चा चालू आहे तरी त्यांचं लक्ष तिकडे जात होतं. तर मग त्यांनी हा जो श्लोक आहे ब्रह्माजीच्या समोर परत बोलला, मा निषाद प्रतिष्ठा त्वाम आगम शाश्वती समाह, की तर मग हा श्लोक बोलल्यावर त्यांना परत वाटलं मी का श्राप दिला, आणि त्यांना पुन्हा मग चिंता वाटायला लागली. बघा, साधू मुनी ऋषी पण म्हणजे साधू मुनी संत लोक पण ना श्राप देतात, पण त्याच्यामध्ये त्यांना आनंद नाही होत. जसे की आता आपण याच्यामध्ये नलकुबेर मध्ये बघतोय, थोडासा भाग बाकीच आहे म्हणा, दोघा भावांना ते श्राप देतात आणि नंतर भगवंत भेटतील हे पण सांगतात. तरी सुद्धा नारद मुनींना असं वाटतं की अरे मी हे योग्य केलं का, आता श्राप द्यायला पाहिजे का. भगवंत भेटतील तो भाग चांगला आहे, पण त्याच्या आधीचा भाग, त्याच्यासाठी ते महादेवांना भेटण्यासाठी कैलासावर जातात. तर हे म्हणजे चांगल्या चरित्राच्या किंवा व्यक्तीच्या मनाचं लक्षण आहे. समजा कोणाला काही कठोर शब्द बोलले तर त्याला ते
आठवतं की अरे मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, हे खूप चुकीचं होतं. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ही संवेदनशीलता तर राहिलीच नाही. कुणी कुणाबद्दल काही विचार करत नाही. तर म्हणजे सरळ सरळ समोरच लोक काहीच्या काही बोलतायत. तर एवढी संवेदनशीलता अपेक्षा करणं तर खूप कठीण आहे. पण कमीत कमी आपण तरी भक्तीमध्ये आहोत, त्यांनी तरी पुढच्या व्यक्तीला असं एकदम खूपच आहत करणारे शब्द नाही बोलले. जसं की हिंसा ही दोन प्रकारची असते, शरीराची आणि शब्दांची. जेव्हा आपल्या शब्दांनी कोणाला त्रास होतो किंवा आपण त्याचा अपमान करतो, ती सुद्धा एक हिंसा आहे. हे हिंसेमध्ये सांगितलं जातं. तर अशा स्वभावाची वाल्मिकी जेव्हा विचार करत होते, तेव्हा ब्रह्माजींना कळलं की यांच्या मनामध्ये काय चालू आहे. पण ब्रह्माजी हसले आणि बोलले की हे तुमच्या मुखातून निघालेला वाक्य हा श्लोक आहे. आणि हे माझ्या प्रेरणेनेच घडलं आहे. म्हणजे माझ्या प्रेरणेमुळेच तुमच्या मुखातून हा श्लोक निघाला आहे. कारण तुमच्याकडून श्रीरामाच्या चरित्राचं वर्णन करायचं आहे. तर जसं तुम्हाला नारद मुनींनी संक्षिप्त स्वरूपात सांगितलं, तर त्याचा आधार घेऊन तुम्ही पूर्ण रामायणाचं लिखाण करा. आणि त्यासाठीच मी तुमच्या मुखातून हा श्लोक काढला की तुम्ही या पद्धतीनेच पूर्ण रामायण लिहा. तर मग असा प्रश्न येईल की अरे नारद मुनींनी तर सर्व काही सांगितलं नाही, एकदम शॉर्टकट मध्ये सांगितलं ना. त्यांचा जन्म सांगितला नाही, विश्वामित्रजी सोबत भेटणं पण सांगितलं नाही, डायरेक्ट राज्याभिषेकच सांगितला. तर ब्रह्माजी नारद यांना वाल्मिकीजींना म्हणतात की ज्या काही गोष्टी तुला माहिती आहेत आणि अशा काही गोष्टी जी तुला माहिती नाही, त्यांचं चालणं बोलणं हसणं हे सर्व काही तुला आपोआप ज्ञात होईल. त्याच्यामुळे तू याचं लिखाण करू शकशील. तुला असं वेगळं अरे हे तर मला सांगितलं नाही असं नाही. तर इथे एक गोष्ट काय बघायला मिळते, जसं आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की आचार्यांना लीला दृष्टी असते. आता बघायचं वाल्मिकीच्या चरित्रामध्ये लीला दृष्टी कशी ब्रह्माजी सांगतात, की तुला त्या राक्षसांचे किंवा सीता लक्ष्मण यांच्यामधले संवाद झालेल्या घटना हे सर्व काही तुला ज्ञात होतील किंवा दिसतील, म्हणजे ध्यानामध्ये. आणि तू लिहिलेली कुठलीही गोष्ट या ग्रंथामध्ये खोटी होणार नाही. तर ही असते लीलादृष्टी. म्हणून आपण काय म्हणतो की भगवंतांच्या जीवनावर किंवा धार्मिक साहित्य लिहिताना ज्या व्यक्तीला लीलादृष्टी आहे किंवा जी अशा स्तराची आहे त्यांनीच लिहिलं पाहिजे. म्हणून हे लेखक लोक जरी साहित्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगले लिहित असले तरी ती कावड्याचं तीर्थस्थान आहे. कारण त्यांना लीलादृष्टी नाही, त्यांनी डोक्याने केलेल्या ज्या कल्पना आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं कर्णाबद्दल वगैरे यातीबद्दल. तर आणि नंतर बोलले की जोपर्यंत या पृथ्वीवरती नद्या आणि पर्वत आहेत, तोपर्यंत तुझ्या या रामायणाचा पाठ केला जाईल आणि तोपर्यंत तू इच्छेनुसार माझ्या धामात किंवा तिन्ही लोकांमध्ये कुठेही राहू शकशील. अं, तर असे बोलून ब्रह्माजी तिथून निघून गेले. हम्म. तर आता याच्यानंतर वाल्मिकीजी ध्यान करतील आणि ध्यानामध्ये त्यांना श्रीरामांच्या लीलांचं दर्शन होईल आणि मग ते लिखाणाला सुरुवात करतील. तर इथे मी एक आणखीन गोष्ट काय बघितली की बऱ्याचदा काही लोकांचा काय स्वभाव असतो की सगळ्या गोष्टी कळाल्या किंवा सगळं मला मटेरियल मिळालं त्याच्यानंतर मी सेवा करणार. जसं की आता मला डॉक्टरांनी माझ्या आजारामध्ये सांगितलं की माझा आजार कसा आहे, परफेक्शनिझम. तर या लोकांचा काय प्रॉब्लेम असतो की त्यांना ती गोष्ट करण्याच्या आधी सगळ्या गोष्टी परफेक्ट असाव्या लागतात. वाचन पण झालेलं पाहिजे, अं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळेवरती गेल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना परफेक्ट केले तरच ते काम घेणार. किंवा त्यांना असं वाटलं की ही गोष्ट होऊ शकत नाही, तर ते असे परफेक्शनिझम लोक काय करणार, काहीतरी कारण देणार. हे नाही मी आजारी आहे किंवा मला आवडत नाही आणि जाणार नाही. ऍक्च्युली बऱ्याच वेळा तसं नसतं, पण त्यांचा स्वभाव त्यांना त्याच्या बाहेर येऊ देत नाही. असं त्यांचा स्वभाव होऊन जातो की पहिली केलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट झाली पाहिजे. आणि या जगामध्ये परफेक्ट तर कोणीच नाही कृष्णाला सोडून. तर मला ते डॉक्टर पण बोलले अरे बाबा या जगामध्ये कोण परफेक्ट आहे, भगवंत सोडून कोणीच परफेक्ट नाहीये. तर हे समजायला थोडासा वेळ लागेल. परंतु कसे कोणतीही सेवा आपण घेतल्यावरती ना गोष्टी हळूहळू उलगडत लागतात, गोष्टी हळूहळू समजतात.
आधी पूर्ण तयारी करून नंतर सुरू करेल, आता जर विचार केला तर पूर्ण आयुष्य निघून जाईल आणि तयारीच होणार नाही. जसे आपण वसुदेवांच्या उदाहरणामध्ये पण बघतो ना, ते लगेच निघले जेलमधून बाहेर. अरे पाऊस थांबला पाहिजे किंवा थोडंसं चांदणं आलं पाहिजे असा विचार नाही केला त्यांनी. तर हे आहे. तर मला त्या लोकांनी काही गोष्टी सांगितल्या याच्यातून बाहेर येण्यासाठी, पण तो एक आजारच आहे. परफेक्शन, प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन पाहिजे. आणि अशी लोक कधी समाधानी पण नसतात. मी तिथे गेल्यावर त्यांना ते बोलले, तू कशासाठी आला, काय काय पाहिजे तुला इथं? बाकी सगळे लोक नातेसंबंधासाठी गेले होते. कुणाचं सासू सोबत पटत नाही किंवा पती सोबत, किंवा कुणाचा डायव्होर्स होतोय. तर ते मी म्हटलं की मला परफेक्शनिझम आहे असं डॉक्टरने सांगितलं. तर ते बोलले की या सेमिनार बद्दल तू सर्व काही वाचन करून आला ना? मी म्हटलं हो. सर ते बोलले हे परफेक्शनिस्ट लोकांची सवय असते. बाकीच्या कोणी काही वाचन करून नाही आलं पण तू वाचन करून नव्हस. तर हे परफेक्शनिझमचं लक्षण आहे. तर ठीक आहे, त्याच्यावरती त्या लोकांनी मला काही टिप्स वगैरे सांगितले तर ते शिकवत पण आहेत. तर मी फक्त यांच्या उदाहरणाशी जोडलं वाल्मिकी ऋषींच्या. ते असे बोलले ना, अरे ब्रह्माजी त्यांनी पण शॉर्टकट थोडं सांगितलं आणि तुम्ही पण आता निघून जाताय. मला काय माहिती, माझं बॅकग्राऊंड बघा. मी तर शिकारी होतो, मी कुठून लिहिणार असं? कुठून पेपर भेटतील, कुठे काय होईल? तर असं सर्व व्यवस्थित झाल्यावर मी करेल म्हटल्यावरती मग काय नाही होणार. तर वाल्मिकीजींनी सुरुवात केली आणि आता याच्यानंतरच्या अध्यायामध्ये आपल्याला कळेल की ते कसं लिखाणाला सुरुवात करतं. तर इथे आपण थांबूया. तुमचा काही प्रश्न असेल तर सांगा. नाही तर मला वाटतं हे गीता आणि कृष्णा बुकच्या क्लासपेक्षा बऱ्यापैकी वेगळं होतं. म्हणजे तुम्ही एक साधी कथेसारखं सांगते. तर हे पण जसं तत्वज्ञानात्मक वाटते तुम्हाला. हरे कृष्णा. आहे कधी. खूप छान होता प्रभूजी क्लास आजचा. ठीक आहे ना, फार त्यांचा असं तत्वज्ञानात्मक कठीण वगैरे नाही ना? नाही नाही एकदम छान आहे. ठीक आहे, मग या पद्धतीनेच आपण कंटिन्यू करूया पुढच्या रविवारी. 2 अध्याय झाले पण आपल्या इथे गीतेमध्ये 2 श्लोक झाले असतील. ठीक आहे, आपण इथे थांबूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे 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 राम 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 हरे हरे.